एकदा गाडी निघून गेली की हात करून उपयोग नाही आणि योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य विचार आणि योग्य बोललं तर योग्य परिस्थितीत बोललं तर त्याचा कुठेतरी समाजावरही प्रभाव पडतो. त्याच पद्धतीने आज धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आलं. त्यांना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. निश्चितच बीड जिल्ह्यात जे सरपंच हत्याकांड झालं संतोष देशमुख आणि त्यानंतर जे वाल्मिक कराड कनेक्शन आणि त्यानंतर समाजातनं झालेला विरोध याच कारणांमुळे धनंजय मुंडे यांना लांब ठेवण्यात आलेलं आहे. हे प्रकर्षाने जाणवतंय. परंतु धनंजय मुंडे यांची ज्यावेळेस पालकमंत्रीपद जाहीर झाले त्यानंतर त्यांची जी रिॲक्शन आली त्यावरनं त्यांनी सांगितलं की मीच विनंती केली होती अजितदादांना आणि त्यांनी ती मान्य केली. त्याबद्दल म्हणजे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुम्ही भूषवा म्हणून ती तुम्ही मान्य केली आणि कुठल्याच जिल्ह्याचं मला पालकमंत्रीपद नको असंही मी म्हटलो असं त्यांनी ट्विटरमध्ये ट्विट करून सांगितलं. परंतु ह्या गोष्टीला काही अर्थ आहे की नाही आहे आणि त्याचा त्यांना नेमकं पालकमंत्रीपदापासून का लांब ठेवण्यात आलं? कारण मंत्रिपद तर देण्यात आलं होतं त्यांना, परंतु पालकमंत्रीपदापासूनच त्यांनी का म्हणजे ह्या दोन्ही बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने विचार केला तर अजित पवारांनी हा मास्टर स्ट्रोकच मारलेला दिसतोय. कारण धनंजय मुंडे यांच्यावरती हे एकतर हे योग्य वेळी बोलले नाही धनंजय मुंडे. आपणही वारंवार बोललो की वाल्मिक कराड कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये जेवढी पारदर्शकता दाखवायला हवी होती तेवढी दाखवली नाही. त्याचा निश्चितच त्यांना कुठेतरी राजकारणात बॅकस्टेपला यावं लागलं. त्या राज्य कार्यकारिणी बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणी बाजूला करण्यात आली, बरखास्त करण्यात आली. हा पहिला मुंडेंसाठी धक्का होता. दुसरा होता की आज राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये महामेळावा चालू आहे, अधिवेशन चालू आहे, परंतु धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे. तेही न कळण्याजोगं आहे आणि ते राजकारणातल्या जाणकारांना लगेच कळतंयच आहे की का त्यांनी तिथं गेलेले नाहीये. निश्चितच त्यांच्यावर नाराजीचा सूर आहे वरिष्ठ नेत्यांचा. आणि तिसरं आज पालकमंत्रीपदही त्यांना मिळालेलं नाहीये. पालकमंत्रीपद हे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलंय बीड जिल्ह्याचं. कारणही तसंच, कारण पंकजा मुंडे त्याही पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असू शकत होत्या बीड जिल्ह्यामध्ये भाजपकडनं. परंतु अजितदादांनी बीड जिल्ह्यावरती जे काही आत्ता चालू आहे, एकतर जी प्रतिमा मलिन झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कनेक्शनमुळे, सो ती कुठेतरी सुधारावी आणि रक्तरंजित असलेला बीड हा हरित जे बीड म्हणजे बारामती, जे पंकजा मुंडे यांनी बोलले की बारामती बीड सारखी झाली पाहिजे. म्हणजे बीड बारामती सारखं व्हायला पाहिजे. सो ह्या गोष्टी कुठेतरी अजित पवारांनी पालकमंत्रीपद स्वीकारून धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला कुठेतरी धक्का दिलेला आहे. त्यांना बॅकस्टेपवरती पाठवलेलं आहे आणि एकंदरीत पंकजा मुंडे यांनाही धक्का समजला जाईल. कारण बीड जिल्ह्यामध्ये परळीतनं 2 कॅबिनेट मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्यातला आमदार, तिथला स्थानिक लीडर हा भेटला नाहीये पालकमंत्री म्हणून. आणि आपण जे बोलतो की पालकमंत्री, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे प्रत्येक जिल्ह्याला, कारण पालकमंत्रीपद हे असा दुवा आहे जो राज्य शासन आणि केंद्र सरकार ज्या योजना दाखवतं, जे योजना देतं जनतेपर्यंत, त्या पोहोचवण्याचं काम डिस्ट्रिक्ट कलेक्टरशी जास्त संबंधित असतो पालकमंत्री. आणि त्या योजना राबवण्यासाठी जे काही हर्डल्स येतात जिल्ह्याला, काही त्यांच्या सूचना असतील, काही त्यांचे हर्डल असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती काही गोष्टी असतील, त्यामुळे ते काम पालकमंत्री करत असतो. आणि अजितदादा पवार यांची सगळ्यांनाच माहिती आहे प्रशासनावरती जरब असते. सो पुणे जिल्हा आणि बीड जिल्हा आता अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून बघणार आहेत. बघूया धनंजय मुंडे यांचं पुढं काय होतंय, कारण धनंजय मुंडे बॅकस्टेपला नक्कीच आलेले आहे या 3 गोष्टींवरनं, की एकतर ते अधिवेशनातही सामील झालेले नाही आहेत. शिर्डी येथे अधिवेशन चालू झालेलं आहे त्याच्यात. आणि आत्ता कॅबिनेट मंत्रीपद घेताना धनंजय मुंडे यांनी काही बोलले नाही, परंतु
पालकमंत्री पदासाठी त्यांनी सांगितलं की मला नको आहे ते, असं त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे. अजितदादांकडे मी विनवणी केली होती म्हणून. परंतु हे कुठेही राजकारणात बॅकस्टॅप अजून पडझड नको म्हणून त्यांनी त्यांची धडपड चालू आहे असंच ह्या ट्विटवरनं कळतंय आणि असं वाटतंय. नक्कीच आता बीड जिल्ह्याला पालकमंत्री अजित पवार भेटलेले आहेत. सुरेश धस यांचीही प्रतिक्रिया बाहेर येते. त्यांनीही सांगितलंय की आम्ही आनंदी आहोत, पार्शियलिटी होणार नाही आणि प्रत्येक गोष्ट बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादा पवार प्रशासकीय यंत्रणेमार्फत ती राबवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. सो एकंदरीत जे बीडचं प्रकरण होतं सरपंच हत्याकांडाचं, ते नक्कीच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती यांना खूप जड जाणारं ठरलेलं आहे आणि निश्चितच त्यातनं ते काहीतरी बोध घेतील आणि असे क्रिमिनल जे लोक असतात, क्रिमिनल रेकॉर्डवाले जे चेहरे असतात, त्या चेहऱ्यांसोबत राजकारण केल्यामुळे काय होऊ शकतं हे नक्कीच पुढं येत आहे. तुम्हाला काय वाटतंय? ह्या जे बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार झालेत आणि धनंजय मुंडे यांनी त्यावरती जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.